नमस्कार मित्रांनो, मालवणी केदार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं दणकावून स्वागत आहे. आणि मी आता इलं आहे मुंबई, पण गावाकडे गेलो आहे 4 दिवसापूर्वी. आणि गावाकडे जी मजा केलं आहे ती थोडी शूट करून ठेवलेलं आहे. तर आता इल्यावरती एडिट केलं आहे, तर म्हटलं ती मजा तुमका पण दाखवूया, गावाकडे काय गंमत जम्मत केलं आहे ती. तर ह्या व्हिडिओत आता ती तुमका बघूक भेटतली. तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असाल तर पहिला आधी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा. जेवण पप्पाने आकडे लावले आणि पप्पा चालले काजीत. आणि रात्रीच्या जेवणाची तयारी. साला ती फरफरत कमी राहू वारो ना वाऱ्या गरम गरम ताट मिरची भाजायची, मग ती तिखट लागणार नाही. चव घेता चांगली, भगभगीत लागत नाही. नवीन नवीन ट्राय करायचं. पेस्ट भाजूसाठी त्याला घालताय, कांदो आणताय असं चिरून. तर आता मी सकाळी चिलाय गावाक, आणि इल्या पहिलाच आम्ही काहीतरी बनवता होय. बनवता म्हणजे हा बघा दाखवतोय तुमका. हा बघा काहीतरी मसाल्यात घालून ठेवलेला होता. त्याचे पुढचे सोपस्कार करूचे आहेत. तर मम्मी हे बनवता आहे बघा. असं फोडणे कांदो कापता, मसाल्यात घालून ठेवलेला होता. तर चूल पेटवला आहे. काय गॅसचा प्रॉब्लेम नाही. गॅसचा प्रॉब्लेम नसल्यामुळे आग ही बघा दणदणावून पेटता. तेल मम्मी घातलं ना, तेल कमीच घालू का, तेलात ते भाजलेला ना. तर पाटल्यावरच्या पडवेत आम्ही बनवतो ह्या सगळं आता सजवान. हा बघा कोंबडी पण होत आमची बाजूक, कोंबडी फिरतं ती बघा. इकडे आंघोळीचं पाणी आहे बघा. मोठो कोंबडो एक रात्री कापू. आणि मम्मी म्हणता मोठो कोंबो एक रात्री कापूक होय परत. तर बघूया आता, कारण आज समल्याचा बड्डे आहे, त्याच्यामुळे आज तर कोंबडी आमच्याकडे लय होत, आणि ती कोंबडी सगळी धावत होती. आम्ही काय करता होतं बघू, त्याच्यामुळे त्यांच्यावर पण राखण पाळ ठेवची लागते. कारण आम्ही चुलीवर जेवण बनवतो, गॅसवर असता तर घरात असता होता. पेस्ट काय बनवतो ते पेस्ट घालू. तिखट असं काय माहिती, मसालो काही टाकले लई झाला तर बरं खाऊ टाकणार तिखट.
तर अशा प्रकारे आमच्याकडे एक रेसिपी चालू आहे माझ्या आवडीची. बघूक भेटता तुमका ही बघा. ही बघा रेसिपी चालू आहे मस्तपैकी झणझणीत. आणि असा ती खेचार माहीत आहे ना चुलीवर. ही बघा आग कशी पेटता बघा चुलीची. आणि एका शूटिंगमध्ये तुमका डबल चूल दाखवता येतं. ही बघा ही एक आणि ही एक, दोन चुली आहेत. संध्याकाळीच्या कोंब्या एक दुसरा तवा तुकवायचा आणि हा वाटले भाजी आहे म्हणता ह्या आताक सपतला मग संध्याकाळी दुसरं कोंबो कापूचा म्हणता आधी बाबा सांगतो. संध्याकाळी वाटात दुसरा काढला. आता भाजी एक डाळीत दुसरा काढली. तर आता आपला दुपारची रेसिपी रेडी होत आहे बघा. आज दुपारसाठीची तसं स्टॉक आमच्याकडे पाठी बघा किती आहे तो. हो बघा हो बघा आय मीन हात आहे आता थोडा टाइम. चला तर ही बघा कोंबडी होय ढापलेली आहे ही बघा कशी. आणि आता आम्ही भाकरी खाऊक बसताव. आय बसली आ आई सुकटा खयत नंतर भाकरी भाजलेली आहे. आणि आता आम्ही बांगडे भाजणार आहोत. हे बघा मस्तपैकी सुके सडसडीत बांगडे आहेत. आणि निकारे पण झाले आहेत चुलीत. तर त्याच्यामुळे आम्ही आता बांगडे भाजूक घेत आहोत. आणि भाकरी आणि सुको बांगडो खाऊचो आज. आहे बांगडो भाजूक घेता आता मस्तपैकी तो बघा. असे निकारे होय बांगडे. सकाळी सकाळी वाजले आहेत आपले आता किती आहे 8:15 ना. सव्वा आठ वाजले आणि मस्तपैकी आता आमचे 2 बांगडे आम्ही भाजत टाकला. आयचो एक आणि माझो एक. चुलीत भाजतात मस्तपैकी. हे बघा आमचे दोन्ही बांगडे भाजून झाले आहेत मस्तपैकी. आता थोड्या वेळानं आई आणि मी भाकरी खाऊक बसतलो. पण अजून आमका भूक लागली नाही ना म्हणून आई बसली होय आणि मी पण बसलो. जिमची हानी म्हणजे होय आम्ही आंघोळीक पाणी तापवतो. तर आता ही बघ आम्ही आंघोळीक पाणी तर ठेवलं आहे टोपात आणि आता आग पेटवणार आहोत. आणि मस्तपैकी चुलीवरच्या पाण्यात आंघोळ करणार.
आहे आग पेटू केली आणि आग पेटूया मस्त. माचीच होती ना टाकी होय, तू बसलत होय तरी पाटणा लावतो. काबूला का बघा विचारलं बोललो ना ऐकलंच नसते ऐकलं ना पिठवशी पिठव तर बघूया आता आग पेटता का. प्लॅन सक्सेसफुल आगीचा होत असं वाटतं. बहुतेक झाल्यातच जमा. मस्तपैकी गरम पाणी करणार आणि आता बुडबुड शंभो. तर मी आता आंघोळ केलं. ही बघा मस्तपैकी पांढरो दिसतोय वाटतं. आणि मम्मी आई बसली आहे मांदेली साफ करू. पप्पा गेले नांदगाव तिकट्यावर, ते घेऊन येतात मांदेली. आणि मटण सपला कल होता आता, त्याच्यामुळे आता मांदेली असतली. तर बघूया मम्मी मांदेली साफ करता. आणि ते कोंबडी आमची सगळी इली आहेत, त्यांना हाकवतंय जरा. हां खरं चिकन हा पण ता फ्रीजात ठेवलेला आता तर आरामात नंतर. आणि कोंबडी आहे त्रास देतात. ही बघा, ही बघा हकडणं हकडणं हकडेपासून अशी, ही बघा हकडेपासून अशी अशी फिरतात. कोंबडी पागल झाली ती. मुंबईची मांदेली असतात ना, ती लाल भडक असतात. ही पांढरी एकदम बिना कलर टाकलेली मस्त. हे बघा किती पांढरी शुभ्र असते, माझ्यासारखी. ही मैफिल बघा आमची कशी. देवगडचे मासे, अरे आई तो मासे घ्या मासे, देवगडचे मासे, ताजे ताजे मासे. आता इलोलो देवगडचं मासे होलो. आणि आमच्याकडे मांदेली पण होती फ्रीजात. पप्पाने आणून चिकन पण ठेवले. आणि परत आता आम्ही 200 रुपयाचे बांगडे घेतला, ताजे एकदम देवगडचे फ्रेश. हे बघा देवगडचे ताजे फ्रेश बांगडे 200 रुपयाचे 11. आजच पहिल्यांदा मासे इल्लो, त्याची बहुनी केला मस्त. आता हे पण माका वाटतं साफ करून काय असेच फ्रीजात ठेवचे लागतले परत, कारण ऑलरेडी आमच्याकडे मांदेल्याचो पण स्टॉक हा. तर बघूया आता मम्मी काय करतात. आणि नेमके बरे आहेत ना ताट. पण दिसतात ते फ्रेश, नाही तर ते शेपटे आणि ना जुने असले मासे की कुरताडलेल्यासारखे असतात. मस्तपैकी आता आपण बांगडे, हे बघा आमचे बांगडे आता जातात फ्रीजमध्ये.
खाली ठेव का बर्फाच्या त्या वरच्यात ठेवू? खाली ठेवी ना, नंतर तू काढतालच ना साफ करू. आधी काढीन तेव्हा काढीन वर ठेवतो. दुधीनं मटण मावा आपले ठेवायचा. ठेव मग त्याच्यात. माहोल आहे बघा, 4 वाजले आहेत आणि 4 वाजता आम्ही आता बनवत आहोत एक रेसिपी. फणसाच्या गऱ्याची भाजी म्हणजेच फणसाची भाजी. तर चूल वगैरे रेडी आहे आमची बघा. आता बघूया. तर फणसाच्या गऱ्याच्या भाजी एक मम्मीने फोडणी दिल्या आणि लसणीची. आणि आता भाजी आमची बनतली आहे. या वर्षीची पहिली 2026ची पहिली फणसाची भाजी. पनोईला त्यांना फणस आणल्या ना अजगणीतून. आमच्याकडे का अजून फणस तयार झाले नाही, पण अजगणिक झाले. मग पणूक सांगला आम्ही फणस घेऊन ये म्हणून. तो पण फणस म्हणजे त्यांना गरे आणल्याने काढून. अर्ध्या गऱ्याची भाजी त्यांना केल्याने वजन होईत म्हणून थोडे गरे काढून घेऊन येला. फणसाच्या भाजीत रेसिपी म्हणजे काय, तेल टाकल्यान पहिला, त्याच्यानंतर लसूण लसणीची फोडणी. आता टाकता मम्मी हळद, त्याच्यानंतर चवीपुरता मीठ आणि मसालो. शॉर्टकटवाली भाजी हा. जाडा मीठा गावाकडचा. चला आता पाणी टाकल्यान की शिजत ठेवतली. शिजल्यानंतर मग आपण खाऊ बसायचं. फुलेला आहे बघा. आता पाणी टाकून शिजवणार. ही आमची पाटलेदारची मेन चूल.